जागतिक आदिवासी दिनाच्या माध्यमातून आदिवासी बांधवांची संस्कृती, परंपरा आणि कलागुणांचे अद्भुत दर्शन जागतिक आदिवासी दिनानिमित्त सिन्नर येथे पाहायला मिळाले। यावेळी ऐतिहासिक सिन्नर शहरातून भव्य दिव्य शोभायात्रेचा प्रारंभ झाला। हजारो आदिवासी बंधू भगिनींनी यामध्ये सहभागी होऊन बोहडा, तारपा नृत्य, नंदी बैल नृत्य, फुगडी नृत्य, ढोलपावरी इत्यादी विविध कलागुणांचं दर्शन देत हा उत्सव साजरा केला। यावेळी सिन्नरकरांनी आदिवासी कलेचं तोंड भरून कौतुक करून मनमुराद आनंद लुटला। यातून आदिवासी संस्कृतीचं संवर्धन झालं। कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख सह्याद्री युवा मंच युवा नेते उदयभाऊ सांगळे यांनी सांगितलं। यावेळी हुतात्मा स्मारक येथे आदिवासी क्रांतिकारकांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। तसेच सिन्नर येथील अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात क्रांतिवीरांच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। यावेळी आदिवासी विविध कलागुण दर्शन तसेच विविध क्षेत्रातील गुणी कलाकारांचा सत्कार समारंभ संपन्न झाला। याप्रसंगी युवा नेते उदय सांगळे मी कोणाचं नाव नाही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, परंतु आजचा हा दिवस अतिशय आनंदाचा आहे। खरं म्हणजे संपूर्ण जगामध्ये वायचळे साहेब हा दिवस आनंदाने साजरा होतोय, परंतु हे माझे दऱ्याखोऱ्यातले आदिवासी बांधव आज सिन्नरमध्ये आले। हे नुसता जागतिक आदिवासी दिन म्हणून नाही तर आपल्या या महापुरुषांना, आपल्या या क्रांतिकारकांना अभिवादन करण्यासाठी देखील आले। बसवलं जातोय किरण भाऊ, आपल्या आदिवासी बांधवांची फसवणूक केली जाते। त्या पुतळ्याची कुठली परवानगी नाही, फक्त निवडणुकीच्या तोंडावर गायगाय माझ्या आदिवासी बांधवांना त्यांच्या सहानुभूतीसाठी त्या ठिकाणी पुतळा बसवला जातो। अरे तुम्हाला पुतळा बसवायचा तर चांगलं स्मारक करा, त्याची परवानगी घ्या, शासन पातळीवर त्याची परवानगी आणून दिमागदार सोहळा करून भगवान एकलव्यांचा पुतळा उभा करा। हा आदिवासी माझा बांधव हा खऱ्या अर्थाने या देशाचा मूळ मालक आहे। तुकाराम मेंगळ, सोनू मेंगळ, गणपत गोडे, गौरव माळी, पत्रकार शांताराम भांगे, नाथा हिलम, मोहन कुंदे, स्वाती माळी, राधाताई माळी, दिलीप शिंदे साळवेसर, महामित्र दत्ता वायचले, काळेवाडी महिला कला पथक, शिरेवाडी आदिवासी लोककला पथक, फळवीरवाडी आणि अडसरा येथील प्रसिद्ध कांबरी नृत्य पथक, महिला फुगडी कला पथक, नंदी कला पथक, कळवण इत्यादी कलाकारांचा सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला। यावेळी मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त करून जागतिक आदिवासी दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी शांताराम भांगे, नाशिक।